नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, रेशनिंग कार्ड ई-केवायसी तुमच्या मोबाईलमधून कसे करायचे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर येऊन तुम्हाला मेरा केवायसी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या योजना आणि जॉब अपडेट असतील किंवा सर्व प्रकारच्या सरकारी योजना, शेतकरी योजना आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी मिळतात। आता यामध्ये सिलेक्ट स्टेटवर यायचं। आता या ठिकाणी तुम्हाला केरळ, मध्य प्रदेश 2-3 स्टेट दिसणार। यामध्ये केरळ तुम्ही सिलेक्ट करा, कारण पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये महाराष्ट्र ऑप्शन ऑटोमॅटिकली येतो, त्यामुळे टेन्शन घेण्याचे कारण नाही। यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल। तो OTP टाकून कॅप्चा कोड टाकून तुम्हाला सबमिट या बटनावर खाली क्लिक करायचं आहे। आता सबमिट बटनावर मी या ठिकाणी क्लिक करतो। सबमिट केल्यानंतर हे व्हॅलिडेट करत आहे OTP व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीन मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला बघा सर्व माहिती मिळत आहे। यामध्ये कार्ड नंबर असेल, नाव असेल, तुमचं होम स्टेटमध्ये बघा या ठिकाणी महाराष्ट्र तुम्हाला पाहायला मिळतं आणि ई-केवायसी अप्रूव्हलच्या पुढे काही दाखवत नाही, ई-केवायसी स्टेटस काही दाखवत नाही, म्हणजे तुमची ई-केवायसी झालेली नाही। आता तुम्ही फेस ई-केवायसीवर क्लिक करून या ठिकाणी ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आता कॅमेराद्वारे, फेस कॅमेराद्वारे यामध्ये तुमची केवायसी करून घ्यायची आहे। ॲक्सेप्टच्या बटनावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला कॅमेराची परमिशन देखील द्यायची आहे। 2 वेळा तुम्हाला परमिशन विचारेल, परमिशन देऊन आता इनिशियलायझिंगची प्रोसेस सुरू झाली आहे। हे इनिशियलायझिंग पूर्ण होणार आहे। आता हे तुमच्या इंटरनेटवर अवलंबून आहे, काही वेळा वेळ देखील घेऊ शकतो, तुम्हाला या ठिकाणी थांबायचं। आता फेस RD ॲप नॉट इन्स्टॉल म्हणताय, तर तुम्हाला काय करायचं आहे, फेस RDसाठी एखादं ॲप इन्स्टॉल करावे लागेल। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, पुन्हा एकदा आधार फेस RD हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं फेसची जी RD आहे ते घेऊ शकता आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण परमिशन देऊन खाली दिलेल्या सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करता येणार आहे। आता यामध्ये बघा सर्व माहिती दिली आहे, ती माहिती तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझर्सनी तुम्हाला ही या ठिकाणी ही माहिती दिलेली असते। आता यामध्ये बघा खाली आल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा कॅमेराच्या बटनावर क्लिक करून तुमचं आय एम अवेअर हे जे तुमचा टिकमार्क आहे, टिकमार्क करून प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फेस ते या पद्धतीने घेणार आहे। तुमचा फेस या ठिकाणी दाखवून तुमची रेशनिंग कार्डची ई-केवायसी तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहे। ज्यावेळी या ठिकाणी ग्रीन होईल त्यावेळी तुमची केवायसी अशा पद्धतीने डोळे झाकून उघडे करून तुमची इमेज कॅप्चर करून तुमची रेशनिंग कार्डची ई-केवायसी तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी बघा रेशन कार्डची ई-केवायसी माझी पूर्ण झाली आहे। तुम्ही देखील याच पद्धतीने तुमची ई-केवायसी पूर्ण करून घेऊ शकणार आहात। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि कुठेही जाण्याची आवश्यकता देखील लागणार नाही। त्यामुळेच 1 जानेवारीपासून वेबसाईट व्यवस्थित चालणार आहे। आता पण चालत आहे, परंतु काही अडचणी येत आहेत। 1 जानेवारीनंतर देखील केवायसी प्रोसेस कदाचित सुरू ठेवली जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। पुन्हा तुम्ही मेरा ई-केवायसी ॲपमध्ये येऊन तेच करायचं आहे, सिलेक्ट स्टेट करायचं, केरळला करा किंवा खालचं कुठलं घ्या, कारण पुन्हा परत तुम्हाला महाराष्ट्राचा ऑप्शन यामध्ये तो कुठलाही प्रॉब्लेम नाही। ई-केवायसी स्टेटस या ठिकाणी बघा वाय दाखवत आहे, म्हणजेच की ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही। ही ई-केवायसी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला रेशनिंग धान्य मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण यामध्ये येणार नाही। ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।